तसेच कवटेवाडीचे 2 फलंदाज मैदानात. कवटेवाडी संघाकडून थराडीचे फलंदाज गुरुनाथ आणि जयराम. तसेच सह्याद्री संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. अजून आपल्याला सामने खेळायचे आहेत. सह्याद्री संघाकडून प्रथम षटक कोण घेऊन येत आहे? वैयक्तिक कर्णधार सह्याद्री संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहे दत्ता. तसेच कवटेवाडी संघाकडून थराडीचे फलंदाज सह्याद्री संघासमोर किती धावाचे डोंगर उभे करतात. येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील. स्ट्राईकला येतो गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईकला येतो जयराम. बघूया पुढील चेंडू. चांगला तटोल आलेला चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र बॉलच्या मागे आणि बोंडीच्या आणि मला वाटतं खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने कवटेवाडी संघाचे खात खोलतंय 4. पहिल्या चेंडूवर चांगलासा कट केलेला चेंडू खणखणीत चौकार. पुढील चेंडू बघूया. चांगलाचा परत त्याच दिशेने टोललेला परंतु जिनाने झेल मात्र सुटलेला आहे. बघूया चौकाराच्या दिशेने पळत आहे. बघूया किती धावा मिळतात आणि इथं मला वाटलं चौकार. परत एकदा चौकार. क्षेत्ररक्षणाची चुकी आणि मात्र कवटेवाडी संघाला अजून एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्येत भरधाव झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. चांगली अशी फलंदाजी. बघूया पुढील चेंडू. चांगला असा उंचावरून टोलालेला परत एकदा झेलची चानस आणि बघूया झेल होती की नाही. क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र झेल टिपलेला आहे. आता मात्र ओपन स्ट्राईक फलंदाजला परत जावं लागेल. त्याची जागा भरून काढण्यात आलाय तो रॉकी. बघूया 1 डाऊन बॅट्समन रॉकी. अजूनही ओपनिंग बॅट्समॅन मैदानात. बघूया 2 चेंडू मात्र चांगले टोलावले आणि 3ऱ्या चेंडूवरती पण तोच प्रयत्न मात्र असफल. पुढील चेंडू मारा करील ते कवटेवाडी संघाकडून परत एकदा झेलची चाणस आणि परत पुन्हा त्याच फिल्डरने कॅच टिपलेले आणि कवटेवाडी संघाला खूप मोठा झटका बसतोय. दोन्ही ओपनिंग बॅट्समॅन पवेलियन मध्ये आणि नवीन बॅट्समॅन पुंडलिक कवटेवाडी संघाकडून. थराडीचे फलंदाज पुंडलिक आणि कवटेवाडी संघाला खूप मोठा झटका बसतोय त्या जयरामच्या रूपात. आता मात्र गोलंदाज कुठेतरी कमबॅक करत आहे. 2 चेंडू मात्र आणि अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत धावसंख्या होत आहे ते 9. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू 1 डाऊन बॅट्समॅन रॉकी आणि चांगलाचा उंचावरून टोलावलेला. बघूया झेल होती की नाही. चांगला असा झेल टिपलेला आहे आणि रॉकीला मात्र परत जावं लागेल पवेलियन मध्ये आणि त्याची जागा भरून काढायला येत आहे तो नवीन बॅट्समॅन कवटेवाडी संघाकडून. बघूया किशोर. चांगला असा नावा किशोर. बघूया किती धावाचं डोंगर उभा करतात त्या सह्याद्री संघासमोर. कवटेवाडी संघ मात्र बिकट परिस्थितीत आणि सह्याद्री संघाने पूर्णपणे पकड बनवून ठेवली आहे. पण अजूनही षटक बाकी आहे. काय पण मॅच मध्ये सांगू शकत नाही.
बघूया. आणि आत्ता मात्र मिस हिट. आणि या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. हा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल अशी दोन्ही सर्व कर्णधाराने नोंद घ्यावी. यापुढील सर्व सामने 3 षटकाशी खेळवले जातील. पुढील गोलंदाज पिंटू. चांगला असा नावाजलेला गोलंदाज. वय मात्र लहान आणि कीर्ती मात्र मोठी. 14 वर्षाशील गोलंदाज पिंटू. मात्र बॅट्समन मात्र त्याच्या पुढे ढिले पडतात. बघूया परत एकदा तीच खेळी दाखवतो की नाही. पिंटू टू किशोर. बघूया पुढील चेंडू आणि चांगलासा यॉर्कर मारलेला चेंडू आणि रनाची चान्स आणि मात्र चांगलासा यॉर्कर चेंडू. बॅट्समनला काही समजलेला नाही. बघूया पुढील चेंडू घेऊन जाता येतो पिंटू आणि हॉट. पुन्हा एकदा वाईट. या अतिरिक्त धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूहळू पुढे जात आहे 10. बघूया पुढील चेंडू पिंटू टू रॉकी. चांगलाचा कट केलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने धावत आहे. त्याच्या मागे मात्र क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या हातून चुकी आणि चुकीला माफी नाही. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होत आहे ती 14. चुकीला कधी माफी नसते. एका क्षेत्ररक्षणाच्या चुकीने आपण आपला पूर्ण संघ धोक्यात येऊ शकतो. आपण नेहमी मॅच मध्ये बघत असतो. बघूया पुढील चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बघूया किती धाव घेतात पुढीलच्या चेंडूवरती आणि पुन्हा यॉर्कर चेंडू आणि मात्र विकेट. चांगला असा यॉर्कर चेंडू आणि गोलंदाजाला बॅट्समनला काही समजलेलं नाही आणि विकेट. चांगली अशी गोलंदाजी पिंटू याची आणि त्याची किशोरची जागा भरून काढण्यात आता येतो अनंता आणि संघाची धावसंख्या झाली ती 14. षटकातली काय चेंडू शिल्लक. कवटेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 14. बघूया पुढील चेंडू पिंटू टू अनंता. मागच्या चेंडूवरती मात्र चांगला असा यॉर्कर चेंडू आणि बॅट्समनला काही समजले नाही. बघूया पुढील चेंडू आणि चांगला असा टोलावलेला चेंडू. बघूया किती धाव घेतात आणि क्षेत्ररक्षण काली मात्र नो मॅन्स लँड आणि चौकारच्या दिशेने जात आहे. इथं मात्र चांगलाच क्षेत्ररक्षण सुभाष यांचं आणि बघूया किती धाव घेतात. इथं मात्र 2च धावावरती समाधान. इथं मात्र 2च धावा. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात आहे 16. पुढील चेंडू पिंटू टू चांगला असा पुन्हा यॉर्कर चेंडू आणि हेलिकॉप्टर. बघूया रनआउटची चान्स आणि मिस थ्रो. या मिस थ्रोच्या मध्ये 1 धाव. चौथी धाव. या चौथी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. आता मात्र अजूनही काय चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. बघूया चांगला असा यॉर्कर गोलंदाज पिंटू आणि आता मात्र हा पिच चेंडू. चांगला असा तो लावलेला चेंडू मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः झेल टिपली. चांगली अशी गोलंदाजी आणि इथं मात्र षटक समाप्ती. या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती कवटेवाडी संघाची 17. परत येतात आणि जातात
येतात आणि जातात. कवटेवाडी संघाला मात्र जखडून ठेवलंय सह्याद्री संघाने. पुढील पुढील गोलंदाज अनंता, हा पण 14 वर्षाखालील गोलंदाज, चांगलाचे युवा गोलंदाज अनिल. वय मात्र लहान आणि कीर्ती मात्र मोठी. नवीन फलंदाज देवराम, लेफ्ट साइड बॅट्समन. बघूया अण्णा आपल्या गोलंदाजीचा भार पूर्णपणे संघाला सांभाळतात की गमावतात. युवा गोलंदाज अनिल आणि लेफ्ट साइड बॅट्समन. चांगलासा कट केलेला चेंडू, एक धाव आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची चान्स आणि इथे मात्र मिस थ्रो आणि या 2 धावीच्या मदतीने कवटेवाडी संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे ती 19. चांगलाचा टप्प्यावर चेंडू, बॅट्समनला काही समजत नाही. देवराम टू अनिल, लेफ्ट साइड बॅट्समॅन आणि पुन्हा टॉलावलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात आणि इथे मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण. चांगली अशी गोलंदाजी अनिल याची आणि संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 23. हळूहळू संघाची धावसंख्येत भर 20 कवटेवाडी संघाची. आणि पुढील चेंडू अनिल यांचा, चांगला टोलावलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने धावत आहे आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण, चांगलाशा क्षेत्ररक्षण. इथं 2 धावा, या 2 धावाच्या मदतीने संघाचे धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे ते 22. पुढील चेंडू अनिल याचा, मारा करीत तिथे कवटेवाडी संघाकडून अनंता. कट, इथं मात्र विकेट. चांगली अशी गोलंदाजी, बॅट्समॅनला मात्र जखडून ठेवलंय कवटेवाडी संघाकडून. इथं मात्र नवीन फलंदाज किशोर, त्याची अनंताची जागा भरून काढण्यात आला तो किशोर. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते 22 या अंकावरती. पुढील चेंडू अनिल यांचा किशोर साठी. आता मात्र अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे 23. आता मात्र बरकटलेला गोलंदाज बघूया आणि चांगला असा टप्प्यावरती चेंडू टाकलेला, बॅट्समनला मात्र काय बॉल समजत नाही आणि इथं रनआउटची चान्स आणि रनआउट. किशोरला मात्र परत जावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने कवटेवाडी संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 24 आणि त्याची जागा भरून काढण्यात आलाय नवीन फलंदाज गणपत. गणपत बघूया अनिल टू गणपत आणि ते मात्र इथं तिसरं पण षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते ती 24 आणि 25 धावाचे आव्हान सह्याद्री संघाला. 18 चेंडू आणि 25 धावा सह्याद्री संघाला. कवटेवाडी संघाने 24 धावा करून 25 धावाचे आव्हान ठेवले ते सह्याद्री संघाला.
बघूया कवटवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच सह्याद्री संघाने आपले 2 धडाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अजूनही आपल्याला या दिवसातील एक सह्याद्री संघाने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. लवकरात लवकर कुठलाही वेळ न लावता, अन्यथा 2 रनाची पॅनल्टी दिली जाईल. पण कमिटीचे मेंबर आहेत, आपण जर सहकार्य नाही केलं तर. तसेच कवटवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच गोलंदाजीचा भार सांभाळतील गुरुनाथ. आणि सह्याद्री संघाने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 25 धावाचे आव्हान या सह्याद्री संघासमोर ठेवले. त्या कवटवाडी संघाने घाटघर संघाचा कर्णधार आणि कोळीपाडा संघाचा कर्णधार टॉस विन साठी कमिटीमध्ये संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू आणि 25 धावा. तसेच गोलंदाज आहे ते गुरुनाथ. सर्कल षटक बघूया. स्ट्राईकला येते दत्ता, नॉन स्ट्राईकला येते सुखदेव. 18 चेंडू आणि 25 धावाचे आव्हान. गुरुनाथ टू दत्ता बघूया. चांगला चढवला लावलेला चेंडू चौकारच्या दिशेने जात आहे बॉल आणि इथे मात्र खणखणीत चौकार. या 4 धावीच्या मदतीने संघाचं खातं खोलत आहे. 4 कोळीपाडी संघाचा कर्णधार आणि घाटघर संघाचा कर्णधार टॉस विन साठी कमिटीमध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू दत्ता टू गुरुनाथ आणि इथं मात्र पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला आणि 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होता ते 8. जसंच तसं उत्तर आणि पुढील चेंडू गुरुनाथ टू दत्ता आणि पुढील चेंडू इथं मात्र विकेट. या जसं तसं उत्तर सारखं आणि इथं मात्र खूप मोठा धक्का सह्याद्री संघाला दत्ताच्या रूपात. आणि घाटघर संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय तसेच फलंदाजीसाठी आमंत्रित केले त्या कोळीपाडा संघाला. आणि नवीन बॅट्समॅन भारत, नावाजलेला बॅट्समॅन भारत दत्ताच्या रूपात खूप मोठा झटका. बॅक टू बॅक 2 चौकार आणि पुढील चेंडूवर यॉर्कर चेंडू आणि बॅट्समॅनला काही समजलेलं नाही. चांगलाच चेंडू आणि क्लीन बॉल. पुढील चेंडू भारतसाठी चांगलाचा बॅट्समॅन आणि चांगलासा टाळालेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने वेगाने येत आहे आणि इथं मात्र खणखणीत चौकार. 4 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या भर होत आहे. धावसंख्या होते
12 वेगाने धावसंख्येत भर 12 चांगला ठोलावलेला चेंडू बघूया किती धावा घेतात आणि इथे रनआउटची चान्स हा मात्र गमावलेला आहे आणि ह्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या मात्र 13 आता स्ट्राइक रोटेट स्ट्राइकला येते सुखदेव षटक घेऊन येते तो गुरुनाथ टू सुखदेव चांगला असा गोलंदाज कवटेवाडी संघाकडून आणि चांगला असा टोलावलेला चेंडू इथं मात्र कॅच शूटी आणि कॅच ही कॅच मात्र आपल्या संघाला खूप मोठं नुकसानदायक ठरणार आहे आणि इथं एका षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14 येणाऱ्या अवघ्या 12 चेंडू मध्ये 11 धावाची गरज सह्याद्री संघाला तसेच कवटेवाडी संघाकडून नवीन गोलंदाज रॉकी बघूया आपल्या संघाला आपल्या गोलंदाजीवरती करून दाखवण्याची संधी मिळाली आहे ते रॉकी याला बघूया संघाला रोखतात की समोरचा संघ ठोकतो 12 चेंडू 11 धावा आता मात्र रोखतो किंवा ठोकतो आणि पहिला चेंडू इथं मात्र बॅट्समनला काय समजलेला नाही चांगल्याचा टप्प्यावरती चेंडू संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते 14 या अंकावरती पुढील चेंडू सुखदेव साठी नावाजलेला बॅट्समॅन सुखदेव ओपनिंग बॅट्समॅन आणि चांगला असा गॅप मध्ये मारलेला चेंडू आणि इथं चांगल्याचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावेच्या प्रयत्न 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण आणि तिसरीचा चेष्टा आणि इथं 4थी धाव इथं चौथ्याचा प्रयत्न आणि इथं मात्र 3च धावा या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात आहे ती 17 या अंकावरती कवटेवाडी संघाकडून रॉकी चांगल्या अशा टप्प्यावरती चेंडू टाकतोय आणि भारत साठी पुढील चेंडू आणि फुल टॉस चेंडू चांगला टोलावलेला चेंडू आणि कॅच आणि इथं कॅच सुटलेला आहे परत पुन्हा ती चुकी आणि चुकीला माफी नसते आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्येत भर शॉट इथं 1 रन शॉट आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर 18 पुढील चेंडू भारत साठी चांगलाचा पुन्हा आकाशाच्या दिशेने टोलावलेले चेंडू आणि कॅच घेण्याची चान्स इथं मात्र कॅच सुटलेली नाही आणि इथं मात्र 2 धावा या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 20 आता येणाऱ्या अवघ्या चेंडू मध्ये 5 धावाची गरज सह्याद्री संघाला बघूया गोलंदाजी मार्कर रॉकी आणि इथं मात्र बॅट्समनला काही बॉल समजलेलं नाही डॉट चेंडू पुढील चेंडू भारत साठी बघूया भारत चौकार मारतो की षटकार आणि आता मात्र अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 21 आता येणाऱ्या चेंडू मध्ये 4 रनाची गरज सह्याद्री संघाला बघूया दुसरं षटक पुढील षटक आणि चांगला सा उंचावरून टोलावलेले चेंडू बघून झेलबादची चान्स आणि इथं मात्र कणकणीत षटकार खणखणीत षटकार या विजयी षटकारच्या मदतीने सह्याद्री संघ हा विजयी झालाय आणि या विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन
आणि हरलेल्या संघाचं कौतुक. गाठगार संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. तसेच कोळीपाडी संघाचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कुठलाही विलंब न लावता